गुड इव्हिनिंग. येस, आपला फर्स्ट स्टुडंट आला की आपल्या लेक्चरची सुरुवात होते नेहमी. येस, 1:11 मला दिसलेला आहे, लेक्चरची सुरुवात होते. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या भौतिक साधनांचा जो भाग आहे पहिल्या पाठाचा तो आपण पूर्ण केलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजेच लिखित साधनांकडे, अर्थात दुसरा भाग. सर्वांना आता स्क्रीन दिसत असेल. चलो सुरुवात करूयात आपण. लिखित साधने. समजा माझा आवाज नाही आला, काही प्रॉब्लेम आला तर मला डायरेक्टली कॉल करा. ठीक आहे, आणि शक्यतो रेग्युलर नंबरने कॉल करा. कारण अननोन नंबर असेल तर म्हणजे ज्या नंबर तुम्ही हे इन्स्टॉल केलेला आहे ऍप त्याने कॉल करा. अननोन नंबर असेल तर कदाचित लगेच पहिल्या वेळेस उचलला जाणार नाही. लिखित साधने अर्थात लिहिलेली साधने. लक्षात घेऊयात आपण इतिहासाची साधने आणि त्यांच्यातील हे सगळे प्रकार. हे सगळं तुम्हाला 5वीला, 6वीला, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला सगळे इयत्तांना आहे. पण महत्वाचा फरक हा आहे की ज्या इयत्तेला तुम्ही शिकत आहात त्या इयत्तेची भौतिक साधने, त्या इयत्तेची लिखित साधने, त्या इयत्तेची मौखिक साधने, त्या इयत्तेची आवश्यक असेल तर दृकश्राव्य साधने यांचा वापर आपण करतो. पाहूयात लिखित साधने. आता ही जी लिखित साधनं आहेत ही कुठली आहेत? तर ही लिखित साधनं म्हणजेच इंग्रजांविरुद्धचा जो आपला संघर्ष आहे त्या काळामध्ये वापरण्यात आलेली लिखित साधनं. आता बघा, ही यादी हे सगळं तुमच्याकडे पाठ्यपुस्तकामध्ये आहेच आहे. आता याच्यातील एक एक पॉइंट आपण पाहूयात. बघा, सर्वात पहिल्यांदा पाहूयात आपण पत्रव्यवहार. आणि आधुनिक भारताच्या इतिहासातील एक जबरदस्त असं पत्र मी तुमच्या समोर ठेवतोय. बघा हे लिखित साधन काय सांगतंय बघा. हे कोणाला लिहिलेलं आहे? हिटलर, बर्लिन, जर्मनी. आणि कोण लिहितंय? M.K. गांधी, मिस्टर मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी. आणि कधी लिहितायत? 23 जुलै 1939. म्हणजेच लक्षात घ्या, महात्मा गांधी हिटलरला दुसऱ्या महायुद्धाच्या आधी एक पत्र पाठवतायत आणि या पत्रामध्ये ते तुम्हाला वाचलं की लक्षात येईल. मी मुद्दाम हेच पत्र सिलेक्ट केलं, माझ्या डोक्यात ठेवून मी सिलेक्ट केलंय पत्राने मिळवलेलं आहे. हे वाचलं की तुम्हाला लक्षात येईल, महात्मा गांधी हे जगातील सर्वात मोठे अहिंसेचे पुरस्कर्ते 20व्या शतकातील आणि त्याच 20व्या शतकातील सर्वात मोठा जागतिक हिंसेचा पुरस्कर्ता हिटलर यांच्यामध्ये होत असणारा हा संवाद नाहीये, तर हे एकतर्फी महात्मा गांधींचे प्रयत्न आहेत की युद्ध थांबव. या ठिकाणी फक्त तू एकमेव असायस की युद्ध थांबवू शकतोस. म्हणजेच महात्मा गांधी यांनी दुसरं महायुद्ध थांबवून जागतिक हिंसा वाचवण्याचा प्रयत्न केला, या इतिहासाचा हा पुरावा आहे. लिखित साधन, महात्मा गांधींचं महात्म्य सांगणारं लिखित साधन. अर्थात हिटलर काही ऐकणाऱ्यातला नव्हता. नशीब गांधीजी भारतात होते, तिकडे जर का असते तर त्यांनी सुळावर चढवलं असतं. अवघड आहे. लिखित साधन. दुसरं लिखित साधन आपण पाहूयात नियतकालिके. नियत म्हणजे नियमित, म्हणजे ती साप्ताहिक आठवड्याला येणारी असू द्यात, पाक्षिक 15 दिवसांनी येणारी असू द्यात, मासिक महिन्याने येणारी असू द्यात, त्रैमासिक 3 महिन्यांनी येणारी असू द्यात, किंवा वार्षिक अंक ज्याच्यामध्ये आपण दिवाळी अंक असतील, आपल्या शाळांचे वार्षिक अंक असतात, यांचा आपण असा भरपूर उल्लेख करू शकतो. हे पहा, संकल्प दिवाळी 1982. अजून हे पहा, साप्ताहिक सकाळचं आहे, म्हणजे इकडे साप्ताहिक आहे, इकडे दिवाळी अंक आहे. ही नियमित कालावधीतून निघणारी म्हणजे नियत
अशा प्रकारची नियतकालिके ही सुद्धा त्या त्या काळाची माहिती देतात आणि त्यामुळे ते आपल्यासाठी ऐतिहासिक साधन म्हणून आपण लिखित साधन म्हणून त्यांच्याकडे पाहतो. परदेशी व्यक्तींच्या नोंदी. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स मिल. जेम्स मिल याने केलेल्या अभ्यासानुसार साधारणपणे 1800 पर्यंतचा जो काळ आहे त्या कालावधीपर्यंत भारत कसा होता. भारत म्हणजे कोणता, तर ब्रिटिशांच्या अखत्यारीत असणारा भारत, ब्रिटिशांच्या अंडर असणारा इंडिया, याची हिस्ट्री काय आहे ते सांगण्याचं काम जेम्स मिल करत आहे. ही एक परदेशी व्यक्ती आणि त्या व्यक्तीने केलेल्या नोंदी. हे बघा 1817 साली पुस्तक काढलेलं आहे, लंडन इथून पब्लिश केलेलं आहे. इंग्रजांच्या भारतातील आगमनापासून ते 1817 पर्यंतचा काळ म्हणजे 1800 पर्यंत साधारण 200 वर्षांचा इतिहास इथे मांडलेला आहे. आणि हा आहे याचा व्हॉल्यूम 1. पण हे पुस्तक ऍक्च्युअली आहे इन 3 व्हॉल्यूम्स. म्हणजे लक्षात घ्या, इंग्रजांचा भारतावर राज्य आला असं आपण कधी म्हणतो, याच्यानंतर 1817 ला पुस्तक प्रकाशित झाले, हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. आणि 1 जानेवारी 1818 ला शनिवारवाड्यावरून भगवा ध्वज स्वराज्याचा खाली उतरला आणि इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. तिथून पुढे इंग्रजांचा राज्य देशावर आला असं आपण म्हणतो. मग त्याच्या आधीच जर व्हॉल्यूम तयार होत असेल, खंड तयार होत असेल, तर तो इतिहास किती डीप मध्ये असेल याचा विचार करा. जेम्स मिल, लिखित साधन, वृत्तपत्रे, नाव आहेत काही: ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, सकाळ, केसरी, दिनबंधू आणि अमृत बाजार पत्रिका. ज्ञानोदय वगैरे ही महाराष्ट्रातली आहेत. ज्ञानप्रकाश सुरुवातीच्या काळातलं खूप मोठं वृत्तपत्र आहे. म्हणजे लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर अशी मंडळी आपल्या जीवनाच्या सुरुवातीला केसरी मराठा स्थापन करण्याच्या आधी ते ज्ञानप्रकाश मध्ये काम करत होते. मग काम तिथे नोकरी करत नव्हते. काही समजा लेखन करायचं असेल, टिळकांचं तर नव्हतंच तसं, पण काही जाहिरात वगैरे द्यायची असेल तर ते ज्ञानप्रकाशचा वापर करायचे. असं एक मोठं वर्तमानपत्र होतं. सकाळ, पुण्यातील अतिशय नामांकित असं हे वृत्तपत्र. केसरी, 1881 सालची सुरुवात. दीनबंधू, पहिलं वृत्तपत्र आपल्या महाराष्ट्रातील. अमृत बाजार पत्रिका, बंगाल प्रांतातील हे वृत्तपत्र अमृत बाजार. आणि ही जी वर्तमानपत्र आहेत ही त्या त्या काळाची माहिती देतात आपल्याला. एक वर्तमानपत्र आहे पहा तुमच्या समोर, केसरीचा अंक आहे 3. हे बघा, मंगळवार, तारीख 3 माहे ऑगस्ट सन 1920. लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं 1 ऑगस्ट 1920 ला आणि त्यानंतर 2 दिवसांनी हे वर्तमानपत्र छापून आलेलं आहे. म्हणजे या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या निधनाविषयीची सगळी डिटेल माहिती असणार आहे. आता हे वर्तमानपत्र काय काम करतात ते आपण पाहणार आहे. बघा, महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथे बघा. वर्तमानपत्र एक जबरदस्त अशी गोष्ट करतात, ती म्हणजे त्या काळाची व्यवस्थित माहिती देतात. आजच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांना एखाद्या जातीमध्ये, एखाद्या धर्मामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न खूप लोक करतात. त्यांना हिंदुत्ववादी म्हणजे फक्त हिंदू, फक्त हिंदू, फक्त हिंदू या दृष्टीने त्यांना पाहतात. ही पहा, ही स्मशान यात्रा. आता वरून हा पॅच लावलेला आपल्याला वाटतोय किंवा दिसतोय, पण ही माहिती काय ती पहा. लोकमान्यांच्या प्रेताचा दहनविधी झाला. पुढे पहा, दहनविधी चालू असताना एका मुसलमानाने दुःखभरात एकदम चितेत उडी टाकली, तेव्हा त्यास मोठ्या जुलमाने बाहेर काढण्यात आले. त्याचे शरीर भाजले होते व तो इस्पितळात होता. 2-3 दिवसांनी त्याचे इस्पितळात निधन झाले. अशा रीतीने लोकमान्यांच्या स्मशान यात्रेचा समारंभ कल्पनातीत असा झाला.
जर लोकमान्य टिळक हे मानवतेच्या दृष्टिकोनातून काम न करता फक्त एखाद्या विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट धर्माच्या दृष्टीने ते विचार करणारे असते, तर ते हिंदू धर्माचे असताना एखाद्या मुसलमान व्यक्तीने त्या ठिकाणी चितेमध्ये उडी टाकली नसती. हे पहा स्पष्ट लिहिलेलं आहे. अर्थात नंतर लावलेला पॅच आहे, पण याच्यावर कुणी कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. हेही महत्वाचं. आणि त्यांची लोकमान्य म्हणण्याचं कारण काय तेही बघा पुढे. मुंबई शहरी इतका व अशा रीतीचा सर्व जातींचा लोकसमुदाय एकत्र जमलेला कधीच पाहण्यात आला नाही. ही गोष्ट कशातून सिद्ध होते? वर्तमानपत्रे, वृत्तपत्रे. इथून कळतं ही माणसं काय आहेत ते त्या त्या काळातली. समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. हे पहा, एक समकालीन घटना, त्या काळातली घटना दाखवली जुनी, अर्थात इंडिया इंडिपेंडन्स, ब्रिटिश रूल इंडिया. ब्रिटिश रूल इंडिया म्हणजे इंग्रजांकडून जे राज्य होत आहे भारतावर ते रूल एंड्स, ते संपत आहे, ते नष्ट होत आहे. आणि तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगाशी संबंधित 1947 हे वर्तमानपत्र आहे आणि त्याची माहिती आहे ती इथे खाली दिलेली आहे. समकालीन घटना, त्यावेळी गांधीजी कुठे आहेत, ते काय करतायत, त्यांचे विचार काय आहेत. लक्षात घ्या, महात्मा गांधी हे ते व्यक्तिमत्व आहे की बंगालमध्ये ज्यावेळी भारत देशाची फाळणी झाली त्यावेळी ते दिल्लीमध्ये तिरंगा फडकावण्यासाठी आले नव्हते, ते बंगालमध्ये जाऊन दंगल शांत करत होते, लोकांचा जीव वाचवण्याचं काम करत होते. या गोष्टींची माहिती, याचा पुरावा देणारी ही वर्तमानपत्रे आहेत. नेक्स्ट, एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण. बर्थ ऑफ इंडियाज फ्रीडम. भारतीय स्वातंत्र्याचा जन्म, टाइम्स ऑफ इंडिया, 15 ऑगस्ट 1947 वर्तमानपत्र आहे पहा. आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट, 15 ऑगस्टला या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य दिनाची सुरुवात होती, ही गोष्ट खरी आहे. पण दुसरी बाजू बघा, इथेच तुम्हाला इथे काय दिसते आपल्याला, लॉर्ड माउंटबॅटन ग्रीट्स पाकिस्तान. आधीच्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन होतो ना, त्या कार्यक्रमाला लॉर्ड माउंटबॅटन गेले होते. पुरावा 15 ऑगस्ट 1947च्या वर्तमानपत्रातील पुरावा. मिस्टर जिन्ना रीअफर्म्स फर्म फ्रेंडशिप विथ ब्रिटन. ब्रिटन सोबत घट्ट मैत्रीचं नातं राहील असं जिन्नांनी त्यावेळी सांगितलेलं आहे. म्हणजे भारत, पाकिस्तान, ब्रिटन या सर्वांची काय काय धोरणं आहेत 15 ऑगस्टला, हे आपल्याला समोर दिसून येतंय, स्पष्टपणे कळतंय. भारतीय स्वातंत्र्याचं सखोल विश्लेषण करायचं असेल तर अशा रीतीची वर्तमानपत्र आपल्या महत्वाची आहेत. ही आपली ऐतिहासिक साधनं आहेत. वर्तमानपत्रातून अजून काय होऊ शकतं? मान्यवरांची मतमतांतरे कळतात. वर्तमानपत्र 25 मार्च 1931, याच्या आधी 2 दिवसांपूर्वी 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू अँड सुखदेव या तिघांना फाशी देण्यात आली होती, एक्झिक्युटेड. या तिघांना फाशी देण्यात आली होती आणि त्यानंतर एक दिवसाआड निघालेले हे वृत्तपत्र द ट्रिब्यूट. भगतसिंहांनी सरळ सरळ फक्त डायरेक्टली फाशीला जायचं फिक्सच केलं होतं. आपण वृत्तपत्रांमध्ये पाहतो, असं वाचतो, म्हणजे माहिती मिळवतो, चित्रपटांमध्ये वगैरे आपल्याला दिसतं असं. पण इथे बघा ना, इथे एक वेगळी माहिती आहे, थोडीशी बघा, लक्ष देऊन बघा. म्हणजे समजा एखादा माणूस असं म्हणेल की नाही, त्यांनी सरळ फाशी स्वीकारली, दुसरा म्हणेल नाही, त्यांनी असं म्हटलं की मला गोळ्या घाला. तिसरा एखादा माणूस असं सांगतो की नाही, त्यांनी आणखी वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याचा प्रयत्न केला. यातलं खरं काय खोटं काय कसं काय कळणार? चेक करूयात आपण. हा,
their case had been rejected by the High Court. Which one? Earlier in the day 2 petition filed in connection with their case. त्यांनी केलंय काय बघा, खाली बघूया आपण. Council telegraphed to the, काय नीट शब्द दिसे ना मला, to stay execution as they were moving the Privy Council against the order of High Court. लक्षात घ्या, भारतामध्ये जे हायकोर्ट होते त्याच्यावर जे सुप्रीम कोर्ट आहे, ते लास्ट जे कोर्ट आहे ना, लास्ट वालं, ते ब्रिटन मध्ये होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी अपील केलेलं आहे, असा काहीतरी अर्थ इथे निघतोय. क्लिअर? म्हणजेच भगतसिंहांच्या बाबतीमध्ये गोष्ट अशी आहे की प्रिव्ही काउन्सिलकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता, बट दॅट इज रिजेक्टेड बाय हायर कोर्ट. ते हायकोर्टाने नाकारलेलं आहे. म्हणजेच इंग्रजांनी हे फिक्स ठरवलंय की यांना फाशी द्यायचीच आहे. म्हणजे इथून जे प्रयत्न झाले ते नाकारले जात आहेत. मग विनाकारण काही लोक गांधीजींना पकडतात. तुम्ही वाचू शकले असते. अरे गांधीजी काय व्हॉइसरॉय आहेत का? गांधीजी कसे वाचू शकतील? पुढची गोष्ट इथे बघा. भगतसिंग, सुखदेव अँड राजगुरू वेअर एक्झिक्युटेड ॲट अबाउट 7:15 PM ऑन मंडे. सोमवारच्या दिवशी 7:15 7:15 म्हणजे आजचं लेक्चर आपण ज्या वेळेला सुरू केलं तो टाइम, त्यावेळेस त्यांना ती फाशी दिली आहे संध्याकाळी. PM नॉट AM, इट्स PM. जगाच्या इतिहासामध्ये फाशी देण्याची वेळ ही केवळ आणि केवळ पहाटे सूर्य उगवतानाची मानली गेलेली आहे. पण यांच्या कालावधीमध्ये, या काळामध्ये घडलेली घटना अशी होती की 24 मार्चला फाशी होणार होती, पण 23 मार्चला इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सगळा उसळून आलेला होता की तुरुंगाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशी भीती इंग्रजांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी फाशी लवकर उरकली, असा इतिहास सांगतो. आणि वर्तमानपत्रातून सिद्ध होतोय मान्यवरांची मतमतांतरे आणि त्याच्यावरचा उत्तर हे या ठिकाणी आपल्याला इथून दिसून येतं. वर्तमानपत्रातून आपल्याला ते स्पष्टपणे सांगता येतं. पुढचं वर्तमानपत्र अजून काय काम करतात तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती ते देतात. आता अशीच एक घडामोड पाहूयात आपण. वर्तमानपत्रात छापून आलेली गोष्ट. हे पहा, वर गुजराती भाषा दिसते, पण खालचं वाक्य पहा. यदि मैं जीवित रहा, फांसी से बच गया तो अपना बाकी का संपूर्ण जीवन डॉक्टर भीमराव अंबेडकर के मिशन में लगाऊंगा. शहीद आजम भगत सिंग यांचं हे वाक्य. संदर्भ दिलेला आहे भगत सिंग की जेल डायरी में से. जबरदस्त गोष्ट समोर आली. पण अशा प्रकारे वर्तमानपत्रात छापलेला याचा अर्थ 100% खरं आहे असं नाही. ज्यावेळी मी हा फोटो पाहिला तेव्हा त्याच्याच बाजूला एक फॅक्ट चेक नावाचा फोटो होता. तो मी क्लिक केला. त्यानंतर त्यांच्या ब्लॉग वरती गेलो आणि मी सर्च केलं, शेवटपर्यंत वाचलं आणि त्या लोकांनी ज्यांनी ही फॅक्ट चेक केलेली आहे त्यांनी भगत सिंग जेल डायरी हे पुस्तक आहे त्यांनी वाचून काढलं आणि त्यांना असं लक्षात आलं की असा कोणताही संदर्भ भगतसिंहांच्या डायरीमध्ये उपलब्ध नाही. हा, भगतसिंहांना जी फाशी झाली त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांवर भरपूर टीका केली आहे, हा विषय वेगळा. पण भगतसिंहांनी असं काहीतरी म्हटलेलं आहे असा संदर्भ उपलब्ध नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. मग तरी आपल्या मनात शंका आली तर काय करायचं? आपण ना यांच्यावर विश्वास ठेवायचा ना आपण आपला म्हणजे मी सांगतोय म्हणून शिक्षकांवर विश्वास नाही ठेवायचा. शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये ना शिक्षकांवर विश्वास ठेवायचा आहे ना तो कागदावर विश्वास ठेवायचा आहे. ऍक्च्युअल जाऊन पाहायचंय. हे पुस्तक पहा, ही डायरी उचला, ती वाचा, ती चाळा, ते पहा आणि मग ठरवा सर खरं बोलताय का, ते वृत्तपत्र खरं बोलतंय का, तो ब्लॉग खरं बोलतोय की अजून कुणी खरं बोलतंय.
म्हणजेच एखाद्या चांगल्या वाईट किंवा खऱ्या खोट्या गोष्टींच्या माध्यमातून पुरावे उभे करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्या गोष्टींची अशा गोष्टींच्या घडामोडींची माहिती जी आहे अशी माहिती सुद्धा आपल्याला वर्तमानपत्रातून मिळते. बरी वाईट खरी खोटी सगळी. लक्षात घ्या, मी खोटी माहिती सुद्धा म्हणतोय. कितपत समजतं शंका आहे काही जणांना, पण काही जणांना समजत असेल मी काय म्हणतोय ते. वर्तमानपत्रामधून 100% खरी माहिती येत असेल यावर 100% विश्वास ठेवणं अवघड आहे. ते खरी देतील पण अर्धी खरी देतील. पुढे जाऊयात. याशिवाय ब्रिटिश सरकारची भारत विषयक धोरणे, ब्रिटिशांचा काय काय प्लॅन होता भारताविषयी आणि त्यांचे परिणाम काय काय झाले या संदर्भातील माहिती अनेक वृत्तपत्रांमधून आपल्याला पाहायला मिळते. काही 5-6 वर्तमानपत्रांची मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत. याशिवाय फॅक्टरी रेकॉर्ड्स, वेगवेगळ्या कंपन्या फॅक्टरीज त्यांच्या संदर्भात जे काही रेकॉर्ड उपलब्ध आहे, हे पाहिजे जुलै 1930 सालचं हे रेकॉर्ड आहे आणि ते काहीतरी लिहिलेलं आहे या गोष्टी. फॅक्टरी रेकॉर्ड म्हणजे कसं आहे, वस्तुनिष्ठ असतात. हे असं असं घडलेलं आहे, असं असं आहे, डायरेक्टली ते बरोबर माहिती सांगतात, ते क्लिअर करतात, असा तो विषय आहे. त्यातून त्या काळची माहिती मिळते. समोर तुम्हाला आता एक फोटो दिसतोय. लोकमान्य टिळक आणि न.चि. केळकर, साहित्य सम्राट नरहर चिंतामण केळकर हे त्यांचं नाव. हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सोबत बसले आहेत आणि हे न.चि. केळकर हे टिळकांचे खूप जवळचे शिष्यही म्हणा आणि मित्रही म्हणा आणि त्यांचे वैचारिक वारसदारही म्हणा. म्हणजे टिळक आगरकर जसे आपल्या सुरुवातीच्या काळात दिसतात तसे नंतरच्या काळात आपल्याला हे दोघं जण एकत्र दिसतात. खरं तर टिळकांचे असे काही खूप जवळचे काही स्नेही राहिलेले आहेत. दाजी आबा खरे त्यातलंच एक उदाहरण, पण त्यातील हे काय न.चि. केळकर. न.चि. केळकर जे आहेत ना, यांच्या या फोटोच्या संदर्भाने मला हे सांगायचंय की त्यांनी टिळकांच्या निधनानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1922 साली त्यांनी लोकमान्य टिळक यांचे चरित्र लिहिले 3 खंडांमध्ये. 3 खंड, 3 मोठमोठे ठोकळे, असे भरपूर एवढे मोठे मोठे ठोकळे आणि त्यांनी त्याच्यामध्ये वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अर्थातच टिळकांवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि ते भक्तिभावाने आपल्या या भगवंताच म्हणून त्यांच्यासाठी ते भगवंतच म्हणायला हवेत, त्यांचं वर्णन करत आहेत. अशी पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे जी जी त्या त्या काळात लिहिली गेली ती सगळीची सगळी तुम्हाला सांगता येतील की लिखित पुरावा आहे. आता गंमत अशी आहे की हे पुरावे लिखित स्वरूपात पाहताना सुद्धा आपले आपले डोळे उघडे ठेवावे लागतात. कारण बघा, न.चि. केळकर ज्यावेळेस टिळकांविषयी लिहितील तेव्हा ते 100% बरोबरच लिहितील, म्हणजे 100% त्यांच्याविषयी चांगलंच लिहितील. पण आगरकरांविषयी लिहिताना मात्र ते थोडासा हात, त्यांचं मन थोडं, म्हणजे जेव्हा टिळक आणि आगरकर समोरासमोर येतील त्यावेळी जर एखाद्या ठिकाणी आगरकर बरोबर असतील आणि टिळकांचा समजा दृष्टिकोन आहे तो थोडासा त्या ठिकाणी वेगळा असेल तर न.चि. केळकर तो दृष्टिकोन सावरण्याचाही प्रयत्न करतील. बरोबर आहे ना? म्हणून पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे हे सगळं पाहत असताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन पाहिजे. एकट्यांचं नाही पाहायचं, मग आगरकरांवर कुणी काय लिहिले तेही पाहावं लागेल. एकच प्रसंग 4-5 लेखकांच्या नजरेतून पाहावा लागेल. त्यातले योग्य पुरावे बाहेर काढावे लागतील. अशा पद्धतीने गोष्टी पुढे जातात. हे लिखित साधन आहेत. पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे ही सुद्धा. या काळची जी वर्तमानपत्रे होती, वृत्तपत्रे होती, ती केवळ राजकीय नव्हती तर सामाजिक सुद्धा प्रबोधन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेले. म्हणजे कसं तर पाहूयात आपण. निबंधमाला, विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी आणि आधुनिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकरांकडे पाहिलं जातं. तुम्ही म्हणाल एवढं काय वैशिष्ट्य या माणसामध्ये? गंमत लक्षात घ्या, मराठी भाषेचे शिवाजी तो वेगळ्या कथेचा विषय, पण इंग्रजांची जी पद्धत होती, जे टेक्निक होतं इंग्रजांचं, ते असं होतं की भारतीय लोकांना
देहाने भारतीय आणि अंतरंगातून इंग्रज अशा रीतीने घडवायचं, अशी शिक्षण व्यवस्था उभी करायची. आणि तशा पद्धतीने त्यांनी कामही सुरू केलं. लॉर्ड मेकॉलेने 1835 मध्ये तशा पद्धतीची योजना सुरू केली आणि या योजनेच्या नंतर ऍक्च्युली इंग्रजांना विरोध करणारे अनेक लोक तयार झाले, त्याच्यात सुद्धा अभ्यासू लोक तयार झाले, पण ते स्पष्ट विरोध नाही, थोडासा मवाळ विरोध ज्याला आपण म्हणूया तसा होता. आणि त्याचं नेतृत्व होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे. ते न्यायमूर्ती होते, इंग्रजांचे कोर्टामध्ये जज होते. त्यामुळे ते जे काम करायचे ते सामाजिक हिताच्या दृष्टीने काम करायचे. ते इंग्रजांची मदत घेऊन भारतामध्ये चांगले कायदे उभे करता येतील याच्यासाठी ते प्रयत्न करायचे. पण चिपळूणकर मात्र याच्या पुढे होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी नोकरी वगैरे केली इंग्रजांकडे, पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की इंग्रजांची नोकरी म्हणजे बंदिस्त पिंजरा, सोन्याचा पिंजरा, हा पिंजरा उखडून टाकल्याशिवाय आपल्याला उंच आकाशी भरारी घेता येणार नाही, साधारणतः अशी वाक्य त्यांच्या बंधूंना लिहिलेल्या वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये आहेत, पत्रव्यवहारामध्ये. लक्ष्मण शास्त्रींना लिहिलेलं पत्र. तारीख 1 ऑक्टोबरचा दिवस जवळ येत चालला आहे. माझ्या शाळा सुरू करण्याच्या संकल्पामध्ये टिळक, आगरकर, भागवत, करंदीकर यांनी आपणहून येऊन सहभागी होण्याचे मला सांगितले आहे. आणि राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा या व्यक्तीने सुरू केली. केसरी आणि मराठा सुरू करताना ज्यावेळी टिळक आणि आगरकरांच्या मनामध्ये शंका असेल, त्यावेळी या माणसाने त्यांच्या मनातल्या शंका दूर केल्या. एका पुस्तकामध्ये मी असंही वाचलेलं आहे की ज्यावेळी ते म्हणाले की आम्ही कसं काय लिहू सारखं एवढं सगळं, आम्हाला तर लिहायचा फार मोठा अनुभवही नाही. खरं तर आगरकरांना होता. आगरकरांनी आधी वराड समाचार वर्तमानपत्रामध्ये लिहिलेलं होतं. लेख लिहायचे, त्याबद्दल पैसे मिळायचे, त्या पैशातून ते पुस्तकं खरेदी करायचे आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचे. पण टिळकांना तसा अनुभव नव्हता. पण जेव्हा विष्णू शास्त्रींच्या समोर तो विषय गेला, तेव्हा विष्णू शास्त्रींनी एकच प्रश्न विचारला, का? देशासाठी तुमचे काळी झिजतंय ना? दोघांनी नकारार्थी मान न डोलावता होकारार्थी मान डोलावल्या. आणि मग विष्णू शास्त्री म्हणाले, मग तुम्ही लिहू शकता. आणि काय पुढे केसरी आणि मराठाची नावं झाली आणि काय देशाच्या इतिहासात त्यांनी स्थान कमावलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते व्यक्तिमत्व, आधुनिक राष्ट्रवादाचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर. शतपत्रे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. हे शतपत्रांचं पुस्तक. शत म्हणजे 100. गोपाळ हरी देशमुख हे खरं तर इंग्रजांकडे नोकरीला होते आणि भारतीय समाजामध्ये जो स्त्रियांवर अन्याय होतो, धर्माच्या नावावर, रूढी परंपरांच्या नादावर, जातीच्या नावावर, या सगळ्याला ते विरोध करायचे. तो विरोध त्यांना स्पष्ट शब्दात मांडताना थोडीशी म्हणत आपण थोडे बॅकफुटला गेले. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर राहायला होते मूळचे पुण्याचे, पण वर्तमानपत्र निवडलं प्रभाकरी मुंबईचं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये लेखन सुरू केलं. त्याच्यामुळे स्वतःला उपाधी दिली, स्वतःला नाव दिलं, लोकहितवादी टोपण नाव घेतलं आणि लेखन मग सडेतोड. स्त्रियांचं शिक्षण असेल, स्त्रियांचा बालविवाह असेल, सती जाण्याची प्रथा असेल, केशवपन असेल, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळीकडे टीका केली, पण नाव मात्र लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख म्हणून नाही. ही गोष्ट आहे. आणि त्या काळचा समाज असा होता की त्या समाजामध्ये जर काही समोर आले तर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागलं असतं आणि नंतर जावंही लागलं. याच लोकहितवादींनी हे समाज प्रबोधन करत असताना ही 100 म्हणजे खरं तर त्यांनी 108 वर्तमानपत्र लिहिली. 100 लिहिल्यानंतर त्यांनी कदाचित परत 100च त्यांना सुरुवात करायची असेल, पण 108 ला येऊन का थांबले माहित नाही. म्हणजे सुधारणावादी होते, पण तरी सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक सुद्धा होते. धर्मातील अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता, पण श्रद्धा ठेवण्यावर मात्र त्यांचा विरोध नव्हता. कदाचित 108 हा अंक त्यांनी ते माळ जी असते ना जपमाळ, त्यामध्ये 108 मणी असतात ना, म्हणून कदाचित ठेवले असावेत असा माझा अंदाज आहे.
तरी जे काही लेखन त्यांनी केलं 1948-49च्या काळात, लक्षात घ्या तोच काळ आहे ज्या काळामध्ये महात्मा फुले आपलं घर सोडून बाहेर पडतायत. लोकहितवादींमध्ये तशी क्षमता नव्हती. क्षमता नव्हती इन सेन्स की तशा पद्धतीने काम करायची त्यांची तयारी नव्हती. त्यांना सरकारची नोकरी हवी होती, त्यांना सामाजिक सुधारणाही करून घ्यायच्या होत्या. पण घर वगैरे त्यागण्याची त्यांची हे नव्हती, मानसिकता नव्हती. पण तरी त्यांना ते त्यागावं लागलं हे खरं आहे बरं का. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. झालं असं 1848-49च्या काळामध्ये ही शतपत्र जी आहेत ती तयार झाली. म्हणजे दर आठवड्याला एक असं दर आठवड्याला एक अशा रीतीने प्रभाकर मध्ये छापलं जायचं. प्रभाकर या वर्तमानपत्रात. आणि कोण आहे हे लोकहितवादी, काय यांनी समाजामध्ये लावलंय, काय काही लिहितात, काही बोलतात, असं सगळ्यांची मानसिकता झाली होती. नंतर ज्यावेळी 1874-75च्या काळामध्ये लोकहितवादींना असं लक्षात आलं की आपला जिवलग मित्र कृष्णशास्त्री चिपळूणकर, ज्यांना बृहस्पती म्हणून ओळखतात, त्यांचा मुलगा म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर, म्हणजे हे जे आहे ना, हे यांचा आपण आता फोटो पाहिलात ते, हे विष्णूशास्त्री चिपळूणकर हा जो नवीन उभा राहणारा तरुण युवक आहे, हा युवक खूप चांगलं लेखन करतोय. त्यामुळे त्यांनी केलं काय, तर ते सरळ गेले आणि त्यांनी आपलं जे लेखन होतं ते त्यांनी विष्णूशास्त्रींच्या हातात ठेवलं. आणि मग विष्णूशास्त्रींना लक्षात आलं की अरे नाही, झालेला प्रॉब्लेम असा आहे, झालेली अडचण अशी आहे की न्यायमूर्ती रानडे असतील, लोकहितवादी असतील, ह्या मंडळी समाज सुधारणा करण्याच्या बाजूने आहेत, त्यात शंका नाही. पण त्या बदल्यात ते इंग्रज काय करतायत, तर इंग्रज सरळ भारतीय संस्कृती कशी फोल आहे हेच दाखवतायत. आणि म्हणून आपल्याकडचं ते सगळं वाईट म्हणण्याच्या प्रवृत्तीला पहिल्यांदा विष्णूशास्त्रींनी उत्तर दिलं, त्यांनी तोड दिली, त्याच्या विरोधात उभे राहिले आणि त्यातच मग त्यांनी सुरुवात केली ती लोकहितवादींवरती टीका करायला आपल्या निबंधमालेतून. तब्बल 1.5 वर्ष म्हणजे तो हा जो विषय आहे ना आपला निबंधमालेचा, तर निबंधमाला मासिक होतं, दर महिन्यातून एकदा निघायचं. पण इतकी जबरदस्त टीका त्याच्यामुळे त्यांनी केली लोकहितवादींवर आणि लोकहितवादींनी त्याला उत्तर दिलंच नाही. जेव्हा इतर काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की लोकहितवादी, अहो तुम्हाला एवढी प्रचंड टीका होतीये, तुमच्या मित्राचा मुलगा जो तुमच्या मुलाच्या वयाचा आहे तो एवढी टीका करतोय, तुम्ही काहीच का बोलत नाही? त्यावर लोकहितवादींनी उत्तर दिलं, काळ मला न्याय देईल. मी जे म्हणतोय ते सत्य आहे, ते योग्य आहे, त्या सुधारणा झाल्या पाहिजेत, हे काळ ठरवेल. आणि एका अर्थाने तसं घडलं सुद्धा. तर असं हे लोकहितवादींची कथा. हा, मी तुम्हाला हे सांगत होतो की त्यांच्यावर कशा रीतीने अन्याय झाला तो पहा. झालं असं की चिपळूणकरांना लक्षात आलं आणि चिपळूणकरांनी टीका करायला सुरुवात केली आपल्या लेखणीतून. मग लोकांना कळालं, अरे ते मुंबईच्या प्रभाकर वर्तमानपत्रात ते जो छापणारा माणूस आहे, तो जो लोकहितवादी आहे, तो तिकडचा नाही, तो आपल्या पुण्याचा आहे. आणि पुण्यामध्ये सनातनी आणि पुरोगामी एकदम दोन्ही कट्टर. आणि पुण्यामध्ये जो त्यांचा वाडा आहे, वाडा म्हणजे सध्या हा वाडा तुळशीबागेच्या जवळ आहे तो वाडा सध्या. म्हणजे त्या वाड्याचं ठिकाण, जुनं ठिकाण. तिथे ती नीलफलक पण लावलेला आहे टिळकांच्या वंशजांनी. डॉक्टर दीपक टिळक आणि डॉक्टर जयंत टिळक या पिता-पुत्रांनी नीलफलक लावले आहे की इथे लोकहितवादी राहत होते असा. तर तो वाडा त्यांनी जाळून टाकला. कारण काय? तर यांनी धर्माच्या विरोधात लिहिलं. असं म्हणून कर्मठ आणि ही जी लोक आहेत त्या लोकांनी तो वाडा जाळून टाकला. पुढची गोष्ट अशी, नंतर यांचे वारसदार आहेत ते सगळे पिंपरी चिंचवडला राहायला गेले. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर महात्मा गांधींना ज्यावेळी नथुराम गोडसेने गोळ्या घातल्या आणि नथुराम गोडसेने महात्मा गांधींना ठार मारलं, तेव्हा गोडसे कोणत्या जातीचा आहे ती जात पाहून त्यांना मारण्याची, त्या जातीच्या एक विशिष्ट जातीच्या लोकांना मारायला सुरुवात करण्यात आली आणि त्यावेळी झालेल्या दंगलीमध्ये हे सुधारक असणारे लोकहितवादी यांचा वाडा पुन्हा जाळला गेला. आणि तिथल्या लोकांना हे माहिती नाही की हे कोण आहेत, हे काय सुधारणा करत होते. तर अशा रीतीने त्यांच्यावरती डबल अन्याय झाला असं म्हणायला हरकत नाही, 2 वेळा.
लिखित साधन पाहतोय आपण. पुढचं लिखित साधन आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित. बाबासाहेबांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे. मुकनायक 1920 साल पहिलं वर्तमानपत्र तर बाबासाहेबांचं. हजारो वर्षे मुका असणारा जो दलित समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, त्याचा नायक म्हणून त्याचा विचार मांडण्याचं काम करणारं मुकनायक. बहिष्कृत भारत 1927. ज्या भागाला, ज्या समाजातील ज्या घटकाला गावापासून वेगळं केलेलं आहे, बाहेर टाकलेले, गावाच्या बाहेर राहायला सांगितलेले, बहिष्कृत करून टाकलेलं आहे. त्यांना आनंद घेण्याचा, जगण्याचा, जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार नाहीये, अशा लोकांच्या हक्कासाठी लढणारा बहिष्कृत भारत. जनता, प्रबुद्ध भारत ही नंतरची वर्तमानपत्र. पण साधारणपणे विचार बघा, इथे कुठेतरी तुम्हाला गौतम बुद्धांचं नाव असल्याचं जाणवतंय का रे? हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी काढलेली वर्तमानपत्र आहेत बरं काही. आणि बाबासाहेबांनी केले धर्मांतर 1956 सालचं आहे. पण कुठेतरी काहीतरी अभ्यास त्या दिशेने चालताना दिसतोय. इतिहास अशा पद्धतीने बाहेर काढायचा असतो, असा विचार मांडायचा. या चारही वर्तमानपत्रांच्या सोबत आपल्याला दिसणारे बाबासाहेब ही लिखित साधनं आहेत. नकाशे व आराखडे. भारतामध्ये सर्वे ऑफ इंडिया ही एक संस्था आहे. ती संस्था हे सगळं काम करते. त्या विभागाने भारताचे विविध प्रांतांचे, म्हणजे आपण आजच्या काळातली राज्य म्हणूया, जुन्या काळातले प्रांत, त्यांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. म्हणजे पहा, हे पहा, आता हा एक नकाशा पहा. इंडिया ग्रेट मुघल, मुघलांच्या काळातील असणारा हा भारत देश. हे पहा, इथे हिंदुस्तान लिहिण्याचं स्पेलिंगची पद्धत पहा. हिंदुस्तान लिहिण्याची पद्धत पहा. हिंदुस्तान, हिंदुस्तान. येते लक्षात? इथे पहा, हा भाग पहा, डेक्कन. म्हणजे अशा पद्धतीने आता हा जो विकास होत चाललेला आहे, आता हा जुना काळ त्यांनी दाखवलेला आहे. इंडिपेंडंट टेरिटरी म्हणजे हे बघा, ग्रेट तिबेट, जो पुढे ब्रिटिशांनी कब्जा केलेला आहे त्या भागावरती. तुम्हाला म्यानमार वगैरे काही कुठं दिसणार नाही. पण अशा पद्धतीने हे सगळे आराखडे, हे सगळे जुने नकाशे जे आहेत ते सगळे जुळवण्याचं, मिळवण्याचं काम जे आहे ते सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जातं. तसेच वास्तुविशारद, म्हणजे जे काही आपण आर्किटेक्चर म्हणतो आजच्या काळातले वास्तुविशारद, त्यांनी तयार केलेले आराखडे, ते जे काही कुठली गोष्ट तयार करण्याच्या आधी बघा एक आराखडा तयार करतात. तुम्ही पाहिलं असेल, पहा, कोणाच्या घराची वास्तुशांती असेल तर ते जुना इंजिनियरने तयार केलेला एक आराखडा पाठवतात त्या पत्रिकेच्या सोबत. ते दिसायला खूप छान असतं. असे बाहुलीसारखा एखादा माणूस चाललाय, बाजूला गाडी आहे, हिरवळ आहे, असं छान एकदम ते छान दाखवतात. ते अगदी फिल्मी स्टाईल दिसेल इतकं छान ते दाखवतात. तर असं स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने किंवा एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहू शकतो. उदाहरण आहे ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळचे आराखडे आहेत. आता हे मूळचा म्हणता येणार नाही या आराखड्याला, पण एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. हे पहा, हे बंदर अशा पद्धतीने ते उभारलेले आहेत. म्हणजे पहा, जहाज आता हे जर आहे, इथे समजा जहाज लागायची असतील ते अशी एका रांगेत लागतील सरळ, पण इथे जर छोटी छोटी जहाज लागायची असतील तर ती एवढ्या भागात लागतील ना, अशी या भागात, इकडे तोंड करून, खाली तोंड करून, इकडे पहा, वर तोंड, असं वेगवेगळ्या बाजूला. तर अशा पद्धतीने हे आराखडे जे आहेत ते तयार केले जातात. मौखिक साधनं इथून पुढे आहेत, तर ती आपण आज पाहणार नाहीये. आज आपलं काम आहे ते फक्त लिखित साधनांचं होतं. मौखिक आणि दृश्य श्राव्यांचा विषय जो आहे तो आपण उद्या पाहणार आहे, किंवा जास्तीत जास्त परवा.
आता एका कामासाठी फक्त बाहेर चाललोय मी, ते समजा लवकर झालं तर मी लवकर पूर्ण करेल. मौखिक साधनांचा राहिलेला थोडासा भाग आहे तो. नाहीतर मग परवा तरी निश्चितपणे हे काम आपलं पूर्ण होईल. चलो. काही अडचण, काही शंका असेल तर विचारून घ्या. 16 जण आहेत. ओके, व्हेरी गुड. आणि ऐका, जरा सांगा आपल्या यांना, ओळखीच्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना कळवा जरा, की सर हे करा, काय लेक्चरला जॉइन व्हा म्हणून. किती कष्ट घेतोय, किती मेहनत आहे दिसतंय तुम्हाला, पाहताय तुम्ही. हो, चालेल, चालेल. स्वाध्याय लिहायला हरकत नाही. अजून बाकी आहे जसं मौखिक साधने आणि बाकी दृकश्राव्य साधने बाकी आहेत. पण तुम्ही काम सुरू करायला हरकत नाही स्वाध्यायाचं. थांबा 1 मिनिट, फोटो हां. ते मला दिसत नाही बरं का, चॅट बॉक्स दिसत नाही जेव्हा मी फुल स्क्रीन शेअर करतो तेव्हा. सर व्हॉल्यूम म्हणजे खंड हर्ष. व्हॉल्यूम म्हणजे खंड जे मोठमोठे असतात ना, एवढे ठोकळे. 1 मिनिट हां. माझ्याकडे, मी इतिहासाचाच माणूस आहे. माझ्याकडे खंड तयारच असतात. हे पहा. महर्षी धोंडो केशव कर्वे हा खंड, याला म्हणायचं खंड, व्हॉल्यूम. आता हे खरं तर दोन एकत्र, एक आहे आत्मवृत्त जे स्वतः लिहिलंय त्यांनी, हे 600 पानांचं आहे, कर्वेंनी लिहिलेलं. आणि त्यांच्या नंतर त्यांच्या उरलेल्या आयुष्याचं जे आहे काम, ते चरित्रामध्ये दुसऱ्या लेखकाने लिहिलेलं आहे. त्यामुळे खरं तर दोन खंडांचा एक खंड केलाय असं म्हणायला हरकत नाही. हा आहे व्हॉल्यूम. ओके, थांबा, पुढे शंका बघूयात अजून काय आहेत का ते. सर मुद्दे लिहून ठेवू का? तुमची इच्छा, तुमची इच्छा. आणि अगदी लिहायला हरकत नाही. बरं, हे लेक्चर काय आता जाणार नाहीये, कायमस्वरूपी तुमच्या समोर अवेलेबल आहे. तुम्ही कधी ओपन करा, सुरू करा. त्या मुद्द्यांच्या नुसार मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. ते मुद्दे आहेत ते त्यातले काढून लिहू शकता तुम्ही. म्हणजे चित्र लिहायची, स्पष्टीकरण लिहायचं नाही. मी फोटोचं काही दिलं, त्या बाकी बाहेरच्या गोष्टी सांगितल्या मी फोटो संदर्भात वगैरे. पण परीक्षेमध्ये जो मुद्दा येईल तो, जे बाकीचे मुद्दे होते ना, म्हणजे वर्तमानपत्र काय करू शकतं, तर मान्यवरांची मतांतरे त्यामध्ये असतात, एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण असते, असे मुद्दे तुम्ही काढू शकता. काय सर, काय इटपिटल, इटपिटल हे ठिकाण आहे का? नाही रे, कळलंच नाही. इटपिटल कुठे होतंय? इटपिटल नाही. समजा अर्थ बघू आपण, खाली बघ, खाली लिही काय समजा अर्थ हवा असेल तर स्पष्ट जरा दे. इस्पितळ, अच्छा, इस्पितळ म्हणजे हॉस्पिटल. ओके 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 ओके. हा, बरोबर. तुम्हाला एकमेकांचे चॅट दिसू शकत असतील कदाचित. येस. कविता दळवी, लॉर्ड माउंटबॅटन कोण आहेत? लॉर्ड माउंटबॅटन हे ते व्यक्तिमत्व आहे. लॉर्ड म्हणजे आजच्या काळातला तुम्ही असं म्हणा जणू काही राजा. आजच्या काळातले आपले पंतप्रधान जसे असतात ना, तसे लॉर्ड आहेत. लॉर्ड जे आहेत ते तिकडून भारतामध्ये भारताचा संपूर्ण कारभार पाहायचं काम त्यांनी केलेलं आहे, सगळ्या लॉर्डने. आणि त्यातले शेवटचे जे लॉर्ड होते ब्रिटिशांकडून आलेले, तर ते होते माउंटबॅटन. आणि म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची स्वाक्षरी ब्रिटिशांकडून करण्याचं काम, भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी करण्याचं काम ब्रिटिशांचं. थोडक्यात एक्सप्लेनेशन परत देईल मी तुम्हाला पुढे. पण त्या कागदावर सही करणं, ही सगळी कामं ती त्यांच्या सहीने झालीत, लॉर्ड माउंटबॅटन यांच्या. ते व्यक्तिमत्व. ओके, पुढे. सर मुद्दे लिहून घेऊ का? ओके, हा. तर न्यायमूर्ती कोण होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे हे खूप मोठे व्यक्तिमत्व. न्यायमूर्ती हे नाव नाहीये. न्यायमूर्ती म्हणजे न्यायाधीश, जज. आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ते व्यक्तिमत्व आहे आपल्या महाराष्ट्रातील किंवा पुण्यातील म्हणूयात आपण, की त्यांनी संपूर्ण देशाचं राजकीय नेतृत्व त्यांनी 20 वर्ष केलेलं आहे. 20 वर्षांचं होतं. ठीक आहे, 1 मिनिट थांबा. चॅट बॉक्स पुढे. न्यायमूर्ती प्रबुद्ध मथी काय मथिल बुद्ध
नाही काही कळे नाही, काय लिहिलंय ते कळे ना मला. सर स्वाध्याय लिहायचा आहे का? येस सुरुवात करा तुम्ही, काही हरकत नाही सर. मी सांगितलं. ओके ओके हा ठीक आहे. ओके ओके सर. पुढचं लेक्चर कधी घेणार आहे? म्हणजे आज म्हणजे उद्याच. मला आता रोज घेण्याचा माझा विचार आहे. कुठल्या तरी येते तर लेक्चर रोज होणार. उद्याच घेण्याचा माझा विषय चाललाय. बघूयात आपण काय करता येईल ते. जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रयत्न माझा 90 to 95% प्रयत्न आपला उद्याचा राहील. कारण माझं काम भरपूर झालेलं आहे त्या लेक्चरवरती. सर ओके सर मॅथ काय मतांतरे म्हणजे काय? मत म्हणजे उदाहरणार्थ माझं एक मत आहे. माझं एक मत आहे आणि त्या मतापेक्षा वेगळं काहीतरी तुमचं मत आहे. म्हणजे उदाहरण घेऊया, एक साधं उदाहरण की इतिहास वर्गामध्ये शिकवणं सोपं आहे असं एका व्यक्तीचं मत आहे आणि इतिहास योगेश पाटील सर जिथे ऑनलाईन शिकवतात तिथे जास्त सोपं आहे हे दुसऱ्या व्यक्तीचं मत आहे. तर या दोघांच्या मतांमध्ये अंतर आहे. दोघं वेगवेगळं मत मांडतायत. त्याला मतमतांतरे असं म्हणतात. अच्छा ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या आणि प्रश्न विचारा बरं का. सगळ्या शंका विचार, सगळे प्रश्न विचार. थोडं वाढलं काही हरकत नाही. होणार काय याच्यातून सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील, स्पष्ट होत जातील. बुद्धिमत्ता तास घेणार आहे का जयवर्धन? नाही नाही आपण होतोय आपल्या शाळेच्या वेळेमध्ये होतोय. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीचा विषय. श्रेयश कुलकर्णी ओके सर ठीक आहे. यस चलो ठीक आहे. काही अडचण नाही असं दिसून येत आहे. व्हेरी गुड छान. तुम्ही सर्वांनी अटेंड केलं लेक्चर. आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा, भाऊ बहिणींना सांगा आणि येऊ द्यात लेक्चरला. ऑनलाईन येऊ द्या. नसेल घेतले तर घ्यायला घ्यायला सांगा ते सबस्क्रिप्शन वगैरे काय आहे आपलं ते सगळं. ठीक आहे. मासिक म्हणजे काय? अरे हर्ष सांगितलं ना मी. बघा ना नियतकालिका सांगितलं मी. साप्ताहिक 7 दिवसांनी निघतं ते साप्ताहिक. पाक्षिक 15 दिवसांनी निघतं. मासिक महिन्याने निघतं. दैनिक दिवसाला निघतं. वार्षिक अंक म्हणजे नियत हे सगळे आहेत ना. मासिक म्हणजे दर महिन्याला निघणार असं. असे सगळे पॉइंट आहेत त्याच्यातले. यस अजून काही त्या विचारून घ्या नाहीतर मग थांबूयात आपण. चला मी आज खुश आहे. मी का खुश आहे? कारण शंका भरपूर आल्या आहेत. व्हेरी गुड. मग सर्वांचं अभिनंदन. येस ठीक आहे चालेल हरकत नाही. थोडक्यात शंका संपल्या दिसतात. आणि हा रोज दरवेळेस असंच करायचं. तुम्ही इकडे शंका टाकत राहा सगळ्या. म्हणजे लेक्चर संपलं की आपण करूया. तर ते पेपर सारखी असते का? कसंही असू शकतं हर्ष. म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा मासिक निघायचं अगदी सुरुवातीला वर्तमानपत्र जे आहे ना सध्याचं ते निघायचं ना ते एका पानाचं असायचं. आता मी दाखवली की तुम्हाला भरपूर उदाहरणं तसं. आणि हा येस बुक बुक असते ते चालू शकेल नाही कविता कविता बुक पण म्हणजे नंतरच्या काळात आता बुक सुरू झालेले आहेत. तर तुम्ही महिन्याने काढताय तर भरपूर मटेरियल द्या ना असा विषय येतो. रोजच रोज तुम्ही देत असाल तर एक कागद चालेल. महिन्याने काढताय तर मटेरियल किमान 30 दिवसाचं असं भरपूर मटेरियल द्या. एक मिनिट हर्ष कविता दळवी. कविता तू कुठली असतो? शाळेचं नाव सांग बरं तुझं. तोपर्यंत मी हर्षला सांगतो बघा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण विवेक नावाचा एक अंक येतो. तो दर महिन्याला येतो. एक पुस्तक असतं मध्ये स्टेपल केलेलं. ते दर महिन्याला निघतं म्हणजे ते मासिक. ठीक आहे. येस कविता कविता न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड की इतर कुठली आहे? ओके येस ठीक आहे काहीच हरकत नाही चालेल ठीक आहे डन डन डन. जुन्या काळचे वर्तमानपत्र अजून चालू असेल का? येस ऑब्विसली. केसरी चालू आहे की अजून. केसरी अजून चालू आहे. अच्छा ऐका ना मग आईचं नाव आहे ना मग असं करा तुम्ही दळवी. मग असं कर आता मला वाटतं सार्थक दळवी हा बहुतेक आपला. मग असं कर बाळा. तू जे नाव मोबाईलच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे करता इन्स्टॉल करतात म्हणजे जेव्हा तर तिथे जे सुरुवातीला तुमची आयडेंटिटी प्रोफाईल मध्ये कुठे नाव चेंज करता येते का ते बघा. सार्थक दळवीचे का? हा डन. येस तेच म्हटलं मी कविता दळवी मला वाटलं बाहेरचं कोणी आहे काही. चलो चालेल हरकत नाही. चलो थांबूयात मग. थांबूयात की बोलणारे अजून कोणी काही विचारायचं काही?
अग्रलेख म्हणजे काय? येस, क्षितिज, अग्रलेख याचा अर्थ वर्तमानपत्रामध्ये त्या व्यक्तीने, म्हणजे जो व्यक्ती ते काढत आहे वर्तमानपत्र, त्याने स्वतःचे विचार एखाद्या घटनेसंबंधी मांडणं म्हणजे अग्रलेख. थांब, उदाहरणार्थ एक उदाहरण दाखवतो मी. ऑनलाईनचा फायदा बघा, लगेचच तुम्हाला उदाहरण समोर. थांबा, उदाहरण दाखवतो लगेच. लगेच हा, एक मिनिट थांबा. मी लगेच स्क्रीन नाही शेअर करत, मी ते ओपन करतो पेज आणि मग स्क्रीन शेअर करतो. मी आता गुगलला सर्च करतोय. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? मी इमेज मध्ये टाकलाय हा पेज. येस, थांबा, आता मी लेक्चर मध्ये जाऊन स्क्रीन शेअर करतो. अरे, स्क्रीन चालू आहे का अजून? म्हणजे तुम्हाला दिसतंय सगळं, काहीच हरकत नाही. ओके ओके, अजून प्रेझेंटेशन स्टॉप नाही केलं, म्हणजे तुम्हाला इथे दिसलेले आहे ते ऑलरेडी. हे पहा, हा आहे अग्रलेख. इथे घटना किंवा प्रसंग नाही सांगितला, वर्तमानपत्र येते पण प्रसंग नाही सांगितलेला. इथे हे नाही म्हटलेलं इकडची गाडी तिकडच्या गाडी जाऊन धडकली, ही घोडा गाडी आडवी पडली, घोडा तिकडं पडला, हा आडवा पडला, तो तिडवा पडला, असलं काही नाही सांगितलेलं. इथे काय म्हटलंय? विचार मांडलेला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? घटना अशी घडली, रँडचा वध झाल्याच्या नंतर रँडला मारल्याबद्दल पुणेकरांना इंग्रजांनी त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्याच पुणेकरांना वेठीस धरलं आणि जेव्हा सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा टिळकांनी प्रश्न विचारला, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? पुणेकरांना पकडा ना, सगळ्यांना कुठे त्रास देत आहे? हा तो मुद्दा आहे. वास्तुविशारद आणि अभियंता म्हणजे काय? वास्तुविशारद हे इमारत उभी करणारे, इमारतीचं स्ट्रक्चर, सध्याचे आर्किटेक्चर, थोडक्यात आर्किटेक्चर, मराठी भाषेत आर्किटेक्चर. रँडला कोणी मारले? जयवर्धन, फुल स्टोरी पाहणार आहे आपण, डोंट वरी. अख्खी स्टोरी पाहणार आहे ती, ज्यावेळी ती वेळ येईल तेव्हा. 22 मार्च 1897 तो दिवस आहे. सॉरी, ती रात्र आहे. बघूयात, फुल स्टोरी आहे ती, काळजी करायची नाही. जबरदस्त होणार आहे आपला इतिहास. आपला इतिहास म्हणजे एखाद्या मूवी सारखा चालणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एक नंबर काम होणार आहे. येस, अजून काही? ओके ओके ओके, चालेल. चलो, थांबायचं मग. ठीक आहे, चलो, बाय बाय. येस येस, बरोबर श्रेयस, व्हेरी गुड. रँडला चापेकर बंधूंनी मारले, शब्बाश, बरोबर आहे. गुड. चला, थांबूयात आता. आता नाही तर तुमचेच प्रश्न, तुमचीच उत्तरं सुरू झाली. हरकत नाही, काही काळाने आपण असे पण लेक्चर घेऊयात. पण जे रेकॉर्डेड पाहतील त्यांना धक्का बसला, अरे 53 मिनिट लेक्चर चाललं का काय, असं व्हायला नको. अभियंता, अरे सांगितलं ना बाळा, अभियंता म्हणजे याचं इमारती बांधण्याचं जे स्ट्रक्चर तयार करतात ते, थोडक्यात आजच्या काळातले आर्किटेक्चर. अभियंता म्हणजे इंजिनियर, थोडक्यात सगळे. मराठीत इंजिनियर, इंग्लिशमध्ये अभियंता. ठीक आहे ठीक आहे, गुड. चलो, बाय 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 बाय. थांबवायचा तास. अच्छा अच्छा, ओ ठीक आहे, बरं थांबा, आपण एक काम करूया, शंका घेऊयात. थांब थांबा थांबा, एक काम करू आपण, एक आहे इथे, थांबा, अजून आहे शंका जात सोडवायला नको. चला, मला वाटलं संपल्या शंका. अमृत बाजार म्हणजे, अमृत बाजार हे वर्तमानपत्राचं नाव आहे, म्हणजे न्यूजपेपर. न्यूजपेपर म्हणजे कुठलं? बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये निघणारं हे वर्तमानपत्र होतं. पूर्वी ते बंगाली भाषेमध्ये होतं आणि नंतर ज्या वर्तमानपत्रांवरती मोठ्या प्रमाणात बंधनं लादण्यात आली, तेव्हा ते एका रात्रीत त्यांनी इंग्रजीमध्ये केलं, लॉर्ड मेयोच्या काळामध्ये.
लॉर्ड मेयो जो होता, जसं आपण लॉर्ड माउंटबॅटनचं पाहिलं ना, तर लॉर्ड मेयोने 1878 मध्ये प्रेस ऍक्ट आणला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रांवरती खूप बंधनं लादलेली होती. तर त्यावेळेस त्यांनी एका रात्रीत ते वर्तमानपत्राची भाषा बदलली आणि बंगाली टू इंग्लिश अशा पद्धती ट्रान्सफर केली. त्या वर्तमानपत्राचं नाव अमृत बाजार असं आहे. येस, चलो बाय 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 बाय. थांबूयात आता.